तर हा व्हिडिओ आज खास करून 10वी आणि 12वी या विद्यार्थ्यांसाठी मी बनवत आहे। आता 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांसाठी एवढ्यासाठीच की सध्या असे विद्यार्थी सध्या म्हणजे काय, आता दोघांच्याही परीक्षा झालेल्या आहेत। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या आहेत। आता मी जे काय तुम्हाला अभ्यास करा हे करा ते काय सांगत बसणार नाही। फक्त 10वी 12वीची विद्यार्थ्यांनी परीक्षा झाल्यामुळं त्यांच्यासमोर आता जवळजवळ 2.5-3 महिन्याचा कालावधी असतो, म्हणजे निवांत सुट्टीचा। कारण जूनच्या एंडला तुमचा रिझल्ट असतो, 10वी 12वीचा रिझल्ट असतो आणि त्यामुळं या 2-3 महिन्यामध्ये काय करायचं, आता बऱ्याच जणांना तसं बऱ्याच गोष्टी करता येतात, चांगल्या गोष्टी, पण काय करायचं असा एक प्रश्न असतो आणि त्या संदर्भातच मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। तसं बघायला गेलं तर रखरखीत ऊन वाढलेलं आहे, सगळीकडं तापमानाचा पारा वाढलेला आहे। मराठवाड्याचा, सोलापूरचा विचार केला तर 42°C एवढं तापमान गेलेलं आहे। त्याच्याही पुढं भुसावळला, त्यानंतर नागपूर, म्हणजे आपण महाराष्ट्रातला विचार केला तर बाकीच्या राज्यांमध्ये, राजस्थान वगैरे या राज्यांमध्ये तापमान वाढतच आहे। अजून आपल्याला किमान 3 महिने अवकाश आहे, एप्रिल, मे, जून, कारण जून नंतर वातावरण थोडंसं निवळतं। त्यामुळे या 3 महिन्यामध्ये काय करायचं 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांनी, तर एक तर पहिला मी तुम्हाला माझा विचार किंवा माझं मार्गदर्शन सांगेन ते म्हणजे सुरक्षित राहा। जवळजवळ आता 7-8 दिवस झालेत तुमच्या परीक्षा संपून, निवांतपणे तुम्ही किमान 7-8-9 वाजता उठत असाल। काहीजण आपल्या आपली प्रिय नाती मामा मावशी यांच्याकडे गेले असतील, 8-10 दिवस एन्जॉय केला असेल, सुट्टी निवांत म्हणजे त्यांनी साजरी केली असेल। परत आपल्या घराकडे काही आले असतील, काही राहिले असतील, पण जिथं तुम्ही असाल तिथं सुरक्षित राहा। सुरक्षित एवढ्यासाठी की आजकालचं माणसांचं जीवन धकाकीचं झालेलं आहे। जंगलामध्ये प्राणी सुरक्षित आहेत, पण माणसांमध्ये माणसं सुरक्षित नाहीत आणि त्यामुळं आपण जिथं असाल तिथं सुरक्षित राहा। आत्ता तुमच्या आयुष्याची सुरुवात झालेली आहे, त्यामुळं सुरक्षित राहा। आणि दुसरं म्हणजे काय की ऊन वाढलेलं आहे, यासाठी डोक्यावरती टोपी आणि गॉगल असावा। टोपी कसली वापरताय हे तुमच्या काय म्हणजे मनी पॉकेटवरती अवलंबून आहे, कसली वापराल ते, पण सुरक्षित असावी। त्यानंतर गॉगल, बरेच जण लाजतात गॉगल घालायला, कारण का लोक नावं ठेवतील। एकतर चष्मा लागलेली ते काय वापरणं गरजेचं असतं, पण गॉगल शक्यतो काळा गॉगल वापरा म्हणून सांगितलं जातं। उन्हामध्ये घराबाहेर फिरताना तोंडाला मास्क वापरा, गॉगल घाला, डोक्यावरती टोपी असू द्या, म्हणजे उन्हातान्हात जर काम आपण कारण ग्रामीण भागातले विशेषतः विद्यार्थी शेतामध्ये राबत असतात आणि त्यामुळे त्यांना सुरक्षित राहणं गरजेचं आहे। त्यासाठी गॉगल, आता गॉगल घाला म्हटल्यानंतर चर्चा करण्याची काहीच गरज नाही, उन्हासाठी गॉगल घातलाच पाहिजे। आता उगीचच तुम्ही सावलीमध्ये सुद्धा गॉगल घालत असाल, घरामध्ये एखाद्याच्या जाऊन तुम्ही गॉगल घालून मस्त बसत असाल तर थोडंसं संशयास्पद वाटतं। पण उन्हामध्ये काम करताना गॉगल हा आवश्यक आहे। तुम्ही गाडीवरती फिरताना, सायकलवरती जाताना, उन्हात चालताना, शेतामध्ये काम करताना टोपी डोक्यावरती असणं गरजेचंच आहे। प्रवास करताना गॉगल वापरा, याशिवाय तोंडाला मास्क वापरा, म्हणजे उन्हाचा त्रास होणार नाही। उन्हाचा त्रास एवढ्यासाठी की सनस्ट्रोक होतो। आता सनस्ट्रोक म्हटल्यानंतर उष्माघात त्याला म्हणतात, उष्माघात, आणि या उष्माघातामुळं बऱ्याच व्यक्ती वारलेल्या आहेत काही ठिकाणी, आणि त्यामुळं या सनस्ट्रोकचा आपल्यावरती परिणाम होऊ नये, उष्माघाताचा परिणाम होऊ नये, आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये होतं। तापमान वाढल्यानंतरच काही व्यक्तींना म्हणजे जीवाची काहिली होते आणि ऊन त्रास सहन करू शकत नाहीत, अशा व्यक्तींचं काही वेळेला उष्माघातामुळे निधन होतं। त्यामुळं सुरक्षित राहणं गरजेचं आहे। दुसरा मी सल्ला तुम्हाला असा देईन की संगणक, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही असा, तुम्ही शहरामध्ये असा, खेड्यामध्ये असा, पण संगणक आजकाल महत्त्वाचं झालेलं आहे। म्हणजे मी सुट्टीतलंच तुम्हाला नियोजन सांगतो आहे, तर संगणक महत्त्वाचं झालेलं आहे। कारण का एक वाक्य वापरलं जातं, ज्याचा संगणकावरती कमांड त्याला जगभर डिमांड, असं वापरलं जातं, आणि ते महत्त्वाचं आहे। कारण बेसिक संगणक आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला संगणक हे हँडल करावंच लागतं। बऱ्याच ठिकाणी संगणकावरती कामं चालतात। लॉकडाऊनमध्ये तुम्ही अनुभवसुद्धा घेतलेला आहे की संगणक किती महत्त्वाचं आहे। मग ते अँड्रॉईड मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल किंवा संगणक असेल, कम्प्युटर, तर हे किमान माहिती त्यातली, आता त्यामध्ये एवढं नॉलेज आहे की किती जरी शिकलं तर तुम्ही दररोज तुम्हाला शिकावं लागतं, पण शिकत राहा। आता तुम्हाला काय वाटेल, माझ्याकडे संगणक आहे, लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, म्हणून मला आता सर्टिफिकेटची गरज नाही, असं काय म्हणू नका। कारण
संगणक प्रशिक्षण संस्थेमध्ये म्हणजे कम्प्युटर एज्युकेशन संस्थेमध्ये तुम्ही रजिस्टर्ड करणं म्हणजे प्रवेश घेणं आणि त्यांच्या थ्रू आपल्याला सर्टिफिकेट मिळणं हे महत्त्वाचं आहे. कारण काही वेळेला सरकार काही करेल सांगता येत नाही. मध्यंतरी एक 7-8 वर्षापूर्वी एक भरती झाली होती, तलाठी भरती, आणि ग्रामसेवका तलाठी भरती होती ती, आणि त्या भरतीला 12वी पास आणि संगणक MSc कोर्स पूर्ण केलेला सर्टिफिकेट असणं हे 2 ऑप्शन त्यांनी कंपल्सरी ठेवले होते. म्हणजे हे 2 असेल तरच तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता असं. म्हणजे शासनाच्या डोक्यात, कारण का शासनाच्या डोक्यात म्हणण्यापेक्षा ते का असं करतात, कारण लोकसंख्या एवढी वाढलेली आहे. एका पदासाठी आता जवळजवळ 5,000 तलाठी भरती करायची होती. आत्ताच तुम्ही 2024चं उदाहरण बघितलं, तलाठी भरती करायची होती. त्यासाठी अर्ज किती आलेत, जवळजवळ 11-12 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, कॅन्डिडेट्सनी अर्ज केले होते. जागा किती भरायच्या होत्या, 4,645 काहीतरी समथिंग 5,000पर्यंत जागा भरायच्या होत्या. पण अर्ज आले 10.5. म्हणजे एवढी गर्दी झालेली आहे या विद्यार्थ्यांची, कॅन्डिडेटची शिकून एवढी संख्या वाढलेली आहे की आता या विद्यार्थ्यांना बाजूला कसं करायचं हे शासन ठरवत राहतं. आणि त्यामुळे शासन काही निकष असं लावतं की तुम्हाला संगणक आला पाहिजे, तुम्ही 12वी पास पाहिजे, तुम्ही BA पास पाहिजे. आणि त्यामुळं माझा सांगण्याचा उद्देश काय की तुमच्या आसपास कुठं जर संगणक संस्था असेल तर तिथं तुम्ही ॲडमिशन घ्या. ॲडमिशन एवढ्यासाठी तुमच्या घरात कम्प्युटर असतं, तुमच्याकडे मोबाईल असतो, तुमच्याकडे लॅपटॉप असतो, पण तुम्ही सर्टिफिकेट मिळवू शकत नाही. तुम्हाला सगळं येतं, टायपिंग करता येतं, तुम्हाला तिथं ऑनलाईन कामं करता येतात, तुम्ही फॉर्म सबमिट करता ऑनलाईन, पण सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं असतं. सर्टिफिकेट कुठल्या तर ह्या मान्यताप्राप्त संस्थेमधून तुम्ही कम्प्युटरचं संगणक प्रशिक्षण घेणं आणि त्याचं सर्टिफिकेट मिळणं हे महत्त्वाचं असतं. म्हणजे सर्टिफिकेटला महत्त्व आहे. यासाठी तुम्ही घरामध्ये बसून प्रॅक्टिस करा भरपूर, पण गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय काही गोष्टी त्यामध्ये अशा असतात की ते गुरुशिवाय म्हणजे टेक्निकल जे एक्सपर्ट असतात त्या टेक्निकल एक्सपर्टशिवाय आपल्याला माहिती मिळत नाही त्यातली. तुम्ही यूट्यूब सर्च, युनिव्हर्सिटी सर्च करा किंवा काही करा, म्हणजे काही गोष्टीला आपण तटून बसतो. यासाठी संगणक केंद्रामध्ये तुम्ही नाव नोंद केली की तुम्हाला ते जे टीचर असतात ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात, माहिती देतात. यासाठी आता खेडेगावामध्ये सगळीकडं संगणक प्रशिक्षण संस्था असतीलच असं नाही. काही ठिकाणी बघा आता 10-15 किलोमीटरवर असतील, काहींच्या गावामध्ये ठीक आहे, पण 10-15 किलोमीटरवर असतील तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या वाहनांचा वापर करू शकता. कोणतेही वाहन असेल, STची सोय असेल, तुमच्याकडे 2 व्हीलर असेल, काहीजण लिफ्ट मागून घेतील आणि जातील तिथंपर्यंत. म्हणजे आपल्याला संघर्ष केला पाहिजे. फक्त सगळेच काय आरामात मिळणार नाही, त्यासाठी संघर्ष केला पाहिजे. मग त्यासाठी एखाद्याच्या घरी सायकल जरी नसेल, शेजारी पाजारी सायकल असेल तर सायकलचा वापर करा आणि त्या संगणक केंद्रामध्ये जाऊन तुम्ही संगणक प्रशिक्षण घ्या, जेणेकरून तुम्हाला हे बेसिक आहे, बऱ्याच गोष्टी पुढं सॉल्व्ह होतील. म्हणजे तुम्हाला ऑनलाईनची बरीच कामं करता येतील. आता बघा की तुमच्याकडे मोबाईलवरती सुद्धा म्हणजे पिकांचा पीक विमा भरायचं हे मोबाईलवरती सुद्धा तुम्ही करू शकता. एखाद्या संगणक तुमच्याकडे कम्प्युटर असेल तर तुम्ही ते स्वतः करू शकता. म्हणजे काही गोष्टी आपल्याला दुसरीकडे जाऊन तुमचा खर्च करण्याची गरज नाही, आरामात तुम्ही आपल्या गोष्टी घरामध्ये म्हणजे करता येतात. यासाठी संगणक प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. म्हणजे हे तुम्हाला सुट्टीतली मी कामं सांगायला. दुसरा मी पर्याय सुचवीन काय की पोहायला शिका. आता पोहायला शिका म्हणजे त्यासाठी पाणी पाहिजे. आता तर उष्णतेचे दिवस आहेत, पाणी सगळीकडे आटलेलं आहे. आता पोहाय कुठे शिकायचं काय, विहिरीत उडी मारायची काय, तसं करू नका, कारण जखमी व्हाल तुम्ही. पाण्याच्या ठिकाणीच आपल्याला पोहायला शिकता येतं. पाणी सगळीकडेच आटलं असं नाही, कुठं ना कुठं पाणी असतं, ते पाणी शोधून काढा आणि पाणी किमान आपल्या डोक्याच्या वर म्हणजे 5 फुटाच्या वर असावं तर चांगलं पोहता येतं. आता 5 फुटाच्या वर एवढ्यासाठी म्हटलं की तिथं चांगलं पोहता येतं. तिथं आपले पाय खाली टेकलेत, समजा पाण्यामध्ये तुम्ही गेलात, कमरे एवढं पाणी असलं, पाय तुमचे टेकलेत खाली, पोहता येणार नाही. आता पोहणे हे मुलगा आणि मुलगी दोन्हीसुद्धा अवलंबून आहे. माझ्यासमोर सगळे विद्यार्थीच आहेत, ओके, विद्यार्थिनी आणि विद्यार्थी. त्यामुळं पोहणं एवढ्यासाठी गरजेचं आहे की आपल्याला कधी आपल्या आयुष्यात हे स्किल्स आहेत, सगळे ह्या कला आहेत आणि कुठलीही कला ही आपल्याला कधी ना कधी उपयोगाला येत असते. त्यामुळं पोहायला शिकणं गरजेचं आहे. कधी कुठला प्रसंग येईल ते काही सांगता येत नाही. आता तुम्ही 2-3 वर्षापूर्वी महाडमधली दुर्घटना बघितली की रात्रीचा तो पूल कोसळला होता, पूल तुटला होता, रात्रीच्या वेळी कुठल्याही लक्षात आलं नाही कोणाच्या, आणि भराभर त्या नदीत एसट्या कोसळल्या, गाड्या कोसळल्या, काही 4 व्हीलर कोसळल्या, काहीच माहिती नव्हतं, तो पूल तुटला. आता हे दिवसा घडलं असतं तर किमान त्यामधली बसलेली माणसं पोहत बाहेर तरी येऊ शकतात. म्हणजे पोहता येणं गरजेचं आहे. अशा दुर्घटना कधी आपल्या आयुष्यात घडू शकतात, त्यामुळे पोहता येणं गरजेचं आहे. आता पोहायला शिकायचं म्हणल्यानंतर ते कसं शिकायचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. उगीच 4-5 मुलं मिळालीत आणि पोहाय शिकलो असं होत नाही. त्यासाठी तुमच्यासोबत एखादी एक्सपर्ट पोहायला चांगले शिकवणारे तुमच्यासोबत असावेत.
ते चांगलं पोहायला शिकवतात. त्यांना पोहायला अगोदर आलं पाहिजे आणि ते पोहणारे व्यक्ती कोण तुमच्या ओळखीचे असावेत, तुमचे नातेवाईक, तुमच्या घरातले, तुमच्या शेजारचे असे कोणतरी चांगले पोहायला शिकणारे असावेत, म्हणजे ते चांगलं तुम्हाला पोहायला शिकतात. आणि जर 4-5 मुलं असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील, ठीक आहे, 2-3 मुलांच्यावरती चांगलं लक्ष ठेवू शकतात. ते तुम्हाला पोहा शिकवणारे, तुमच्यासोबत येणारे हे 2-3 मुलावरती चांगलं लक्ष ठेवू शकतात पोहायला शिकवताना. पण त्याच्यापेक्षा जास्त संख्या असली तर ते व्यवस्थित पोहा शिकवणे कोणाकोणावर लक्ष देणार आहेत. मग एकेकाला असं त्यांना आतमध्ये नेऊन त्यांना शिकवता आलं पाहिजे, म्हणजे एक टेक्निक असतं ते शिकवतील. पण ते शिकवणारे हे विश्वासू असावेत, चांगले एक्सपर्ट असावेत आणि त्यांच्या परवानगीशिवाय पाण्यात उतरायचं नाही. हां, तुम्हाला भरपूर एन्जॉय वाटतो की आपण आता चला पाण्यात उडी मारायची, अशी उडी मारायची, तशी उडी मारायची, पोहा शिकायचं. अगोदर तुम्ही एन्जॉय म्हणजे तुमचं पूर्ण मन फुल्ल आनंदात असतं की पोहा शिकायचा आहे. आणि तिथं गेल्यानंतर ॲक्च्युली सगळ्यांच्याच आयुष्यात पहिल्यांदा जे पोहा शिकणार आहेत त्या सगळ्यांच्याच आयुष्यात असा परिणाम होत असतो, म्हणजे असा प्रत्यय येत असतो प्रत्येकाला की पोहायला शिकताना पाण्यात उतरल्यानंतर प्रत्येकाला भीती वाटते. पण काही दिवसासाठी भीती, प्रत्येकाला भीती वाटते पोहा शिकायच्या अगोदर. पण हळूहळू सवय होते. सुरुवातीला दुसऱ्या दिवशी तुम्ही पाण्याकडे जातसुद्धा नाही, नको रे बाबा पोहायला असं म्हणता. त्यामुळं थोडी भीती असतेच. पण तुमच्यासोबत एक्सपर्ट असले, विश्वासू माणूस असला की थोडं पोहा शिकता येतं. मुलींनीसुद्धा या बाबतीत पाठीमागे राहू नये. मुलींनीसुद्धा ह्या स्किल्स सगळ्या, मग ते पोहणे असेल, राईड असेल, मग 2 व्हीलर आणखीन काय 4 व्हीलर अशा राईड असतील तर ते सुद्धा शिकणं गरजेचं आहे. मुलींनीसुद्धा पोहा शिकताना आता जेवढं तुम्ही लहान असाल तेवढ्या लवकर स्किल तुम्ही प्राप्त करता. कुठलीही स्किल असेल, जेवढे तुम्ही लहान असता पण तुमचा इंटरेस्ट पाहिजे त्यामध्ये. तुम्हाला आतून वाटलं पाहिजे की मला हे करायला पाहिजे आणि करता येईल, हे माझ्या उपयोगाचं आहे, माझ्या जीवनासाठी उपयोगाचं, असं तुम्हाला आतून वाटलं पाहिजे. जर तुमच्या मनामध्ये भीती आली तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. मग ती पोहायची असेल, सायकल चालवायची असेल, गाडी चालवायची असेल, हे तुम्हाला जमणार नाही. अगोदर तुम्हाला ते मनामध्ये तुमच्या आलं पाहिजे की मला हे करता आलं पाहिजे. असं मुलींनीसुद्धा पोहायला शिकायची आवश्यकता आहे. आजकाल म्हटलं जातं बघा, मुली कुठल्याच क्षेत्रात कमी नाहीत. त्यामुळं काय संबंध नाही. आता मुलगा मुलगी जसं आपण फॉरेन कल्चरमध्ये म्हणतो मुलगा मुलगी काय असं भेद केला जात नाही. आपल्या भारतामध्ये थोडा किमान भेद केला जातो अजून, कारण भारत आपला अजून सुधारलेला नाही, हा म्हणजे विकसनशील आहे. त्यामुळं पण मुलींनी तरी स्वतःच्या करिअरसाठी, स्वतःच्या लाईफसाठी पोहता येणं गरजेचं आहे. मग जिथं पाणी उपलब्ध असेल त्या ठिकाणी तुम्ही आपल्या घरातील विश्वासू माणूस आपल्या घरातील असावा आपल्यासोबत. किंवा काही आता शहरामध्ये बघा, काही शहरामध्ये स्विमिंग टँक असतात. शहरामध्ये तुम्ही गेलात तर स्विमिंग टँक असतात. हां, जरी आपल्या गावाकडे विहीर नसेल, तलाव नसेल, नदी नसेल तर स्विमिंग आता थोडं पदरमोड करावी लागते, खर्च करावा लागतो. कुछ पाणी के लिए कुछ खोना पडता है. जर शहरामध्ये तुम्ही गेला तर त्या ठिकाणी पाण्याचा टँक असतो. त्या पाण्याच्या टँकमध्ये तुम्हाला स्विमिंग टँक असतात. त्या ठिकाणी तुम्हाला ते एक्सपर्ट म्हणजे शिक्षक, टीचर ते तुम्हाला पोहायला अगदी शास्त्रशुद्धपणे पोहायला शिकवत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही अगदी लवकरात लवकराने शिकता. आता गावाकडे पोहा शिकायचं म्हटल्यानंतर तुम्हाला जे तुमच्यासोबत आलेले एक्सपर्ट आहेत ते त्यांच्या टेक्निकनं शिकवत असतात. काही टेक्निक असेल, पण सलग तुम्ही 5-6 दिवस म्हणजे जावं लागतं, पोहायला जावं लागतं 5-6 दिवस तरी. त्यानंतर तुम्ही चांगल्या पद्धतीने पोहा शिकता. सुरुवातीला कमी पाण्यामध्ये, त्यानंतर जास्त पाण्यामध्ये आणि मग त्यानंतर तुम्ही मोठमोठ्या म्हणजे तलावामध्ये, नदीमध्ये सुद्धा पोहू शकता. मात्र तुमचा स्टॅमिना, म्हणजे आता नदीमध्ये पोहत असताना शक्यतो स्टॅमिना महत्त्वाचा असतो. स्टॅमिना म्हणजे काय, तर तुमचं श्वास रोखण्याची क्षमता किंवा श्वास टिकून धरण्याची क्षमता हे महत्त्वाचं असतं. कारण पुढं गेलात नदीमध्ये, पुढं जास्त पाण्यामध्ये गेलात आणि तुम्हाला त्रास होऊ लागला, तुमचा श्वासोश्वासावर नियंत्रण राहत नाही आणि तिथं मग बुडण्याची शक्यता असते. त्यामुळे ही रिस्क घ्यायची नाही. जेवढे आपला स्टॅमिना आहे, जेवढी आपली कपॅसिटी आहे तेवढंच आपण त्यामध्ये पोहा शिकायचं. आणि पोहा शिका, एकदा पोहा शिकलं की तुम्ही मग कुठलेही ठिकाण असो तुम्ही अगदी निवांतपणे पोहू शकता. तुमच्या स्टॅमिनानुसार तुम्ही चांगल्या पद्धतीनं शिकू शकता. त्यानंतर मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की पोहणं जसं महत्त्वाचं आहे तसं 2 व्हीलर, 4 व्हीलर. आता काही जणांच्याकडे 4 व्हीलरची सुविधा असेल, काही जणांच्याकडे 2 व्हीलरची सुविधा असेल, अजून काही जणांनी सायकलसुद्धा येत नाही शिकायला. ठीक आहे, तर सायकल शिकणं महत्त्वाचं आहे. ज्यांच्याकडं आहे म्हणजे गाडी 2 व्हीलरची व्यवस्था, मोटरसायकलची व्यवस्था, कारची व्यवस्था, तर त्यांनी ते शिकण्याचा प्रयत्न करावा. आता एकंदर तुमचं हे 18चं वर्ष असतं, वय असतं. त्यामुळं लायसन तुम्हाला 18 वर्षानंतर मिळतं. पण शिकत असताना तुम्ही तुमच्या ग्रामीण भागामध्ये रस्त्यावरती राईड करू नका, रस्त्यावरती शिकू नका, कारण अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळं तुमच्या गावाकडं मोकळा जागा, जिथं मोठी जास्त जागा आहे, मोकळी जागा जास्त आहे, अगदी म्हणजे संकुचित जागेत नाही, मोकळ्या जागेमध्ये, तर त्या ठिकाणी तुमच्यासोबत एखादे चांगले एक्सपर्ट ड्रायव्हर असतील तर ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवतील. कारण सायकल पहिल्यांदा ज्यांना मोटरसायकल येत नाही त्यांनी सायकल अगोदर शिकणं महत्त्वाचं आहे. बघा,
ज्यांना सायकल चालवायते ते मोटरसायकल लवकर शिकतात आणि मोटरसायकल ज्यांना चालवायते ते कार लवकर शिकतात. आणि हे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला लहान वयामध्ये जेवढं तुम्ही शिकाल, लहान वय म्हणजे काय एकदमच आत्ताच 5-6 वर्षाचा झाला आणि शिकतो म्हणतो नाही, तसं नाही. त्याला वय आहे. म्हणजे 10वी-12वीचं हे मी वय सांगायला लागलो, 10वी-12वीच्या वयामध्ये. तर 10वी-12वीचं वय असूनसुद्धा बरेच जण अजून सायकल शिकता येत नाही. त्यामुळं दुर्दैव म्हणायचं त्यांचं. तर आपल्या घरात आपली परिस्थिती कशी असो तर किमान आपले मित्र असतात, त्या मित्रांची सायकल घेणं शिकायपुरती ती मित्र सायकल देतात. मित्र कसला मग, जो वनव्यामध्ये आपल्याला मदत करत नाही तो मित्र कसला. तर या मित्रांच्या मदतीनं आपण सायकल शिकू शकतो. आणि एकदा का सायकल शिकायला की तुम्ही पुढं भविष्यामध्ये अनेक म्हणजे गोष्टी शिकत राहता, 4 व्हीलर 2 व्हीलर अशा पद्धतीनं. तर सायकलमुळे काय होतं की व्यायामाला महत्त्व द्या. व्यायाम हा दररोज तुम्ही विसरून जाऊ नका. आता ह्या 2-3 महिन्यामध्ये काय होतं, तुमचं शरीर एकदम लेझी होतं, आळशी बनता. कधीही उठायचं, कधीही झोपायचं, निवांतपणे टी व्ही बघणं. आता पुढे सांगणार आहे मी टी व्ही आणि मोबाईलवरती काय काय आहे सांगणार आहे पुढे मी. पण शक्यतो लवकर उठा. अर्ली टू बेड अर्ली टू राईज हे जे वाक्य आहे त्याचं तब्येत चांगली राहते असं म्हटलं जातं. त्यामुळं लवकर झोपा आणि लवकर उठा. आता सध्या IPLचा हंगामसुद्धा चालू आहे आणि जवळजवळ 11:30पर्यंत मॅचेस चालू असतात त्यांच्या. आता 11:30 हे तात्पुरतं ठीक आहे, मॅचपुरतं म्हणलात तर. पण रेग्युलर तुम्ही असं आता हे 2-3 महिन्याचं IPL काय 1-1.5 महिन्याचं आहे. पण हे रेग्युलर तुम्हाला जर सवय लागली 11:30 आणि 12 वाजता झोपायचं तर हे अतिशय वाईट आहे. कारण 10-10:30च्या आसपास तुम्ही झोपलंच पाहिजे. किमान दररोज आपल्याला म्हणजे लहान मुलांची झोप किती पाहिजे, 7-8 तासाची. प्रौढ माणसांची म्हणजे तुमच्यासारख्या 18 वर्षाच्या युवकांची म्हणजे तरुण पिढीची ही झोप कधी पाहिजे तर 7 तासाची किमान पाहिजे झोप. त्यानंतर प्रौढांना किमान 6 तासाची झोप पाहिजे. म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला झोप जी आवश्यक असते ती आवश्यक असतेच. मग तुम्ही लवकर उठणार, वेळानं झोपणार असं जर मग तब्येत बिघडत जाते. तुमची इम्युनिटी काय तयार होणार आहे. जर तुम्हाला झोपच चांगली नाही तर इम्युनिटी काय होणार आहे. त्यामुळे झोपसुद्धा चांगली घेतली पाहिजे. त्यासाठी लवकर झोपलं पाहिजे, लवकर उठलं पाहिजे, लवकर उठून व्यायाम केलाच पाहिजे. आणि कष्ट बघा, आता व्यायाम आणि कष्ट. एखाद्या जिममध्ये तुम्ही गेलात, जिम तुमच्या आसपास असेल, जिममध्ये गेला तर ठीकच आहे ना. पण जिममध्ये काय होतं की तुम्हाला जे बॉडीचे पार्ट आहेत ते बॉडीचे पार्ट बनवायची संधी असते. तुम्हाला काय बॉडीचे कुठले पार्ट चांगले स्ट्रॉंग बनवायचे आहेत त्या पद्धतीने तुम्हाला व्यायाम शिकवला जातो. आता बेसिकली तुम्ही कष्ट कुठं करताय, जिममध्ये करताय का रानात राबताय ह्याला महत्त्व नाही. तुम्ही कष्ट करताय याला महत्त्व आहे. मग तुम्ही जिममध्ये करा किंवा रानात करा किंवा एखादी मजुरी करा, शेवटी कष्टच आहे. कष्ट म्हणजे काय, आपल्या शरीराचा व्यायाम होणे हे महत्त्वाचं आहे. पण जिममध्ये गेल्यानंतर तुमची बॉडी होती असा गैरसमज करून घेऊ नका. जिममध्ये गेल्यानंतर त्या बॉडीला आपले आकार येतो, पण बॉडीच जर नसेल, बॉडी जर आपली नसेल तर मग आकार कुठून येणार. मग बॉडी होण्यासाठी आपल्याला जे सकस आहार आहेत, आता सगळेच मी काय सांगत नाही कारण प्रत्येकाची परिस्थिती कशी असेल ते सांगता येत नाही. आधी काही जणांना काही विद्यार्थी असे पण आहेत की त्यांना आता 10वी 12वी झाल्यानंतर राबावं लागतं, मजुरीवरती जावं लागतं. मजुरीवरती गेल्यानंतर आपल्या घराला ते हातभार लावू शकतात. अशी काही विद्यार्थ्यांची परिस्थिती आहे. आता त्या विद्यार्थ्यांचं कष्ट तरी होतातच, मग त्यांना सकस आहार कुठून मिळणार. तरीसुद्धा जेवढं काही शक्य असेल तेवढा आपण पौष्टिक आहार घेणं गरजेचं आहे. आता ज्यांची चांगली परिस्थिती आहे त्यांनी मग प्रोटीन्स, विटॅमिन्स हे सगळं आपल्याला जेवढं मिळेल जीवनसत्व, चांगला आहार हा आपल्याला मिळेल तर तो घेतला पाहिजे. इथं मला एक सांगावंसं वाटतं बघा, विशेषतः 12वीच्या विद्यार्थ्यांना. 12वीच्या विद्यार्थ्यांचा काय गैरसमज झाला असतो, जिममध्ये गेल्यानंतर बिअर प्या, बिअर म्हणजे अल्कोहोल असतं, त्यात दारू प्या असं काही जणांना वाटतं. पण हे साप चुकीचं आहे. आता त्यांना कोणीतरी उदाहरण देतं, मिलिटरीमॅन दारू पितो. मिलिटरीमॅन म्हणजे मिलिटरीमधले आर्मीवाले लोक. आता आर्मीवाले सगळेच पितात असं काय नाही, आलं का लक्षात. कारण काही ठिकाणी बर्फाच्छादित प्रदेशामध्ये जे काही असतात आर्मीवाले आपले फौजी भाई, त्यांना शरीर गरम ठेवण्यासाठी त्याची थोडीफार आवश्यकता असते. आणि ते थोडीफार आवश्यकता असते, ते पितात आणि गटारात पडतात असं नाही. थोडीफार आवश्यकता असते ती अल्कोहोलची, म्हणजे शरीर त्यांचं गरम राहतं आणि त्यांना त्यांची ड्युटी करावी लागते यासाठी. पण भारताची जर विचार केला तर भारतामध्ये थोडेही दारूची आवश्यकता नाही. तज्ज्ञांचं म्हणणं आहे, माझं नाही, असं डॉक्टरी सल्ला देतात आपल्या भारतामध्ये. आणि बऱ्याच आता हे तरुण पिढीमध्ये काय असतं की थोडंसं प्रोटीनची पावडर खा, मेडिकलमध्ये मिळते ते, दारू प्या आणि मग आपली तब्येत चांगली होते असं म्हणतात. पण हे साप चुकीचं आहे. तुम्ही जेवढा आहार चांगला घ्या, बघा तुम्ही 2 महिने प्रयत्न करून बघा. आता तिकडं कोल्हापूरमध्ये जे काही पैलवान असतात ते पैलवान काय दारू पितात का, ते काय प्रोटीनची पावडर खातात का,
त्यांची तब्येत का होते? तर वातावरण आणि आपलं खाणं आहार चांगला असेल, वातावरण आणि आहार चांगला असेल तर काही गरज नाही दारू वगैरे प्यायची. दारूमध्ये अल्कोहोल असतं आणि अल्कोहोल आपल्या शरीरासाठी घातक असतं. त्यासाठी एका संतांनी प्रयोगसुद्धा केला. एका बकेटमध्ये दारू ओतली, एका बकेटमध्ये पाणी ठेवलं आणि तिथं एका गाईला सोडलं, एका जनावराला सोडलं, तहानलेल्या जनावराला. अगोदर दारूची बकेट ठेवली, हुंगूनसुद्धा बघा नाही, फक्त पाणी काय काय म्हणून त्याने बघितलं त्या जनावरानं, सोडून दिलं, पेले नाही. आणि इकडं पाणी बाकी घटाघटा प्यायलं, कारण त्याला भरपूर तहान लागली होती त्या प्राण्याला. म्हणजे प्राण्यांना समजतं पण मानवाला समजत नाही, माणसाला समजत नाही. आणि माणूस दारू पिऊन पण आता इथे एक सांगायचं आणि काय की आपल्या आसपास शेजारीसुद्धा एखादा म्हातारा दारू पिऊन चांगला 80-90 वर्षाचा झालेला आहे तरी मरत नाही बिचारा. असं म्हटलं जगू दे बिचारा, म्हणजे जगू दे तो चांगला. पण काही जणांचा आदर्श तो असतो. बघा आमच्या शेजारचं म्हातारा एवढं 80-90 वर्षाचं दारू पिते तरी अजून मरत नाही. आणि हे काय सांगतात दारू पिऊ नका असं नाही. प्रत्येकाचं शरीर, आता पूर्वीची ती माणसं आहेत, पूर्वीचं आणि आपलं आत्ताचं शरीर हे तुम्हाला माहिती आहे फरक. पूर्वीच्या माणसांचं कष्ट भरपूर होतं, जवळजवळ 70-80 पासून कष्ट कमी झालेले आहेत. तसं बघायला तर भारत स्वातंत्र्यानंतर कष्ट कमी झालेले आहेत. पूर्वी कष्ट करणारी माणसं होती, त्यामुळे त्यांना आपोआप त्यांचा व्यायाम होत होता. आणि त्यांना जरी काय असं का त्यांना व्यसन कुठलं असलं तर ते त्यांचं इम्युनिटी चांगली होती शरीरातली, त्यामुळे इम्युनिटीमुळे ते टिकून राहत होते. आता सगळं आरामात झालेलं आहे, त्यामुळं बरेच डिसीज निर्माण होतात आपल्या शरीरात अल्कोहोलमुळं. त्यामुळं अल्कोहोलच्या नादालाच लागायचं नाही. तुम्ही जिममध्ये जाता, मी तुम्हाला जिमचं महत्त्व सांगलं, म्हणजे जिमला जाणारे विद्यार्थी बिअरच प्याय पाहिजे, प्रोटीन पावडरच खाय पाहिजे असं जे म्हणतात त्यांच्याबद्दल सांगायला लागलो आहे. प्रोटीन पावडरची मी सांगतो की प्रोटीन पावडर तज्ज्ञ म्हणजे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खाली काही प्रमाणात तर ठीक आहे, कारण काही शरीरामध्ये प्रोटीन नसतात, जीवनसत्व मिळत नाहीत ना, म्हणजे सकस आहार मिळत नाही. त्यासाठी सकस आहार तुम्हाला मेडिकलच्या काही टॅब्लेट्समधून घ्यावा लागतो, काही पावडरमधून घ्यावा लागतो. ते लगेच तुम्ही जा आणि मेडिकलमध्ये घ्या विकत असं नाही, तुमच्याकडे पैसे आहेत जावा मेडिकलमध्ये घ्या असं नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी शब्द वापरला, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रोटीन काही म्हणजे असं जीवनसत्व घेतली तर ते चालू शकतात. मात्र त्याला मर्यादा असतात, कारण याचं प्रमाण वाढलं. काही जणांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे तरुणांचा, अति दारूमुळे किंवा अति प्रोटीन किंवा अति काही असं खातात काहीतरी आणि त्यामुळे मृत्यू झालेला आहे. त्यामुळे सुरक्षितपणे जर तुम्ही असा वापर केला तर आपलं शरीर बनतं. जिममध्ये जायला सांगितलं तुम्हाला, जिम जर उपलब्ध असेल, पैसे खर्च करावे लागतात. पैसे खर्च करायची नसेल तर मग आपल्या जिथं ग्राउंड निवांत म्हणजे तुमच्या गावात शाळा असतात, मंदिर असतात, या ठिकाणी मोठं जागा असते, या ठिकाणी तुम्ही दररोज एक्सरसाइज केली, व्यायाम केला, कुठलेही व्यायाम, मग तुमच्या आसपास कोणी शिक्षक असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर व्यायामचे कुठले प्रकार करायचे आहेत हे त्यांच्याकडून माहिती करून घेतलं. आजकाल यूट्यूबसुद्धा आहे भरपूर, कारण आपल्याकडं जवळजवळ 67 कोटी लोक मोबाईल वापरतात. यूट्यूब कोणाला माहिती नाही असं नाही, भरपूर जणांना यूट्यूब माहिती आहे. त्यामुळं त्या यूट्यूबवरती सर्च जरी केलं की व्यायाम कसा करावा, कुठला करावा, हे तुम्हाला नॉलेज मिळत जातं तिथं. त्यामुळं जिथं असाल तुम्ही त्या ठिकाणी, आता काही जण विद्यार्थी मोलमजुरी करणारे विद्यार्थी 10वी-12वी नंतर ते मजुरी जातात. त्यांना काय आता संध्याकाळी दमून थकून कष्ट करून आल्यानंतर त्यांना निवांतपणे झोप लागत असते, म्हणजे त्यांना बाकीचा व्यायाम करण्याची गरज नाही, ते मजुरी करतात, हेच त्यांचं कष्ट असतं. म्हणजे काय होतं की यामुळं कष्टामुळं व्यायामामुळं इम्युनिटी वाढते. आणि इम्युनिटी म्हणजे काय, रोग प्रतिकारक क्षमता ही का महत्त्वाची आहे हे तुम्हाला कोविडच्या काळात कळालं. ज्यांची रोग प्रतिकारक क्षमता कमी आहे असे व्यक्ती आणि ज्यांचं म्हणजे BP वगैरे शुगर वगैरे आहे त्या व्यक्ती मरण पावले आहेत या कोरोनामुळं. कोरोनामध्ये आपण बघितलं इम्युनिटी वाढवण्यासाठी, रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी काही औषधं, आयुर्वेदिक औषधं खाऊ लागली लोक. असं म्हणजे हे कष्ट केल्यामुळं आपल्या शरीराला कष्ट पाहिजेत, ते कष्ट आजकाल कमी झालेले आहेत. कष्ट केलं तुम्ही, व्यायाम करा, कष्ट करा, परिश्रम करा, म्हणजे इम्युनिटी आपोआप वाढत जाते. आता इम्युनिटी ओळखायची कशी, आपले म्हणजे रोग प्रतिकारक क्षमता आपली चांगली आहे का नाही ओळखायची कशी. आता समजा 2 विद्यार्थ्यांचं आपण उदाहरण घेतलं किंवा 2 व्यक्तींचं उदाहरण घेतलं. 2 व्यक्ती समोर उभारलेले आहेत, दोघांना पण डोक्यावरती एक 5-6 बादली पाणी ओतायचं, गार पाणी ओतायचं. एखाद्याला शिंका येऊ लागल्या आणि दुसऱ्याला आल्या नाही तर त्याला काय म्हणायचं, ज्याला शिंका येतात त्याची इम्युनिटी कमी आहे आणि ज्याला शिंका येत नाहीत त्याची इम्युनिटी चांगली आहे. हिथंच ओळखता येतं आपल्याला. म्हणजे आपण चालल्यानंतर पडल्यानंतर आपल्याला दम लागतो, इम्युनिटी कमी असते. इम्युनिटी वाढते कशामुळं, कष्ट केल्यामुळं. आपल्या शरीराला जेवढं तुम्ही कष्ट द्याल, घाम गेला पाहिजे, आजार घामच जात नाही, त्यामुळे आजार वाढत जातात आपल्या शरीरामध्ये. त्यामुळं कष्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही कुठेही करा, शेतामध्ये करा, रानामध्ये करा, जिममध्ये करा, शरीराला कष्ट हे देणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी तुम्ही असे असल्यामुळं काही विद्यार्थी म्हणजे बरेच विद्यार्थी ग्रामीण भागातले, 1 मिनिट,
सॉरी एक व्यक्ती भेटण्यासाठी आले होते. तर मी काय सांगत होतो तुम्हाला की गावाकडची जी मुलं असतात, रानात राबणारी, शेतात असणारी, ते सतत म्हणजे आपल्या वडिलांना म्हणजे वडिलांच्यासोबत काम करतील. आता काही विद्यार्थ्यांना एवढे विद्यार्थी असे पण विद्यार्थी आहेत की त्यांना आपलं रान कुठं आहे, आपलं रान केवढं आहे, कुठं पण आहे हे माहिती नसतं. मग ह्या आत्ता गोष्टी माहिती झाल्या पाहिजेत ना तुम्हाला. आपलं शेत कुठं आहे, त्याचा आकार केवढा आहे, आपले शेजारी कोण आहे, मग हे पण माहिती झालं पाहिजे. आता शहरातल्या विद्यार्थ्यांना भरपूर सोर्स असतात. ते जातील जिममध्ये जातील किंवा एखाद्या लायब्ररीत जातील, एखादं वाचनालय असते तिथं जाऊन बसतील. माहितीचा स्रोत त्यांच्याकडे भरपूर असतो आणि शेजारी पाजारी सगळे सुशिक्षित असतात ना शहरामध्ये. त्यामुळं कुठेही गेलं तर त्यांना म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी त्यांना भरपूर वेळ असतो आणि भरपूर सोर्स असतात. तसं गावाकडचा विद्यार्थी काय असतो, गावाकडच्या विद्यार्थ्याला भरपूर आता यूट्यूबला सगळं असतं, पण सर्च केलं पाहिजे ना. सांगणार आहे अजून यूट्यूबला तुम्ही म्हणजे मोबाईल वापरता ते कसं असं. तर 10वी आणि 12वीचे विद्यार्थी काय करतील, शेतात जातील, शेताची माहिती घेतील. आपण शेतात काय करतो पीक, हे कसं करतात हे वडिलांच्याकडून माहिती करून घेतील. विद्यार्थिनीच्या बाबतीत विचार करायचा झाला, आता विद्यार्थिनी आणि विद्यार्थी बघा, हे आणि मी इंटरनल सांगतो तुम्हाला, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कुठलेही स्किल तुम्ही शिका. विद्यार्थ्यांनी जरी चपाती बनवायला शिकलं, जेवण बनवायला शिकलं तरी चालतं, कारण भविष्यामध्ये कशी वेळ येईल सांगता येत नाही. तुम्ही UPSC MPSC करा, कुठेतरी लांब जाता शहरामध्ये, तिथं स्वतः मेस असली ठीक आहे, परिस्थिती असली तर मेस लावतात. पण काही ठिकाणी आपली परिस्थिती नसेल, जेवण बनवून करावं खावं लागतं. त्यासाठी तुम्हाला हे सुद्धा म्हणजे शिकलं तरी काय वाया जाणार नाही. आणि मुलींनीसुद्धा आपल्या पप्पांची जमीन कुठं आहे, वडिलांची जमीन कुठं आहे, हे शेतातली माहितीसुद्धा म्हणजे बहिणाबाई चौधरी बघा, आपल्याला माहिती आहेत कधी शाळेत न शिकणाऱ्या, निसर्ग म्हणजे शेतात राबायला जात होते त्यावेळी निसर्गच त्यांच्यासोबत होता आणि त्यांनी अशा आजरामर कविता केलेल्या आहेत. बहिणाबाई चौधरींचं थोडंसं सर्च करा, तुम्हाला माहिती मिळेल कोण होत्या त्या, काय होत्या आणि काय कुठे शिकल्या, काय शिकले ते. तर मुलींच्या बाबतीतसुद्धा मुलींनी घरातल्या गोष्टी शिकल्याच पाहिजेत, म्हणजे शिकाव्यात, पाहिजेत असं नाही, शिकाव्यात. म्हणजे प्रत्येक गोष्ट, मग स्वयंपाकाची असेल, शेतातली असेल, हे विद्यार्थ्यांनी कधी कुठली गोष्ट उपयोगाला पडेल हे सांगता येतं. ऑलराऊंडर बनण्याचा प्रयत्न करा असं. मग काही विद्यार्थी समजा शहरातल्या विद्यार्थ्यांचे वडिलांचा काही व्यवसाय असतो, तर ते व्यवसाय काय आहे बघा, व्यवसाय म्हणजे काय, कुठला व्यवसाय आपल्या वडिलांचा, तिथं जाऊन मदत करा, त्यातल्या स्किल शिका. आपले वडील कसा व्यवसाय करतात ते शिका, फायद्याचं होईल असं. म्हणजे तुम्हाला जर बिझनेस पुढं वाढवायचा असेल, मल्टीनॅशनल मल्टीस्टेट तुम्हाला जो बिझनेस करायचा असेल तसं, तर त्यातली माहिती घ्या. आणि स्टार्ट टू एंड म्हणजे अगदी शिपायापासून साहेबापर्यंत म्हणजे अधिकाऱ्यापर्यंत हे सगळे स्टेप तुम्ही त्यामध्ये अनुभव घ्या. म्हणजे तुम्हाला त्या बिझनेसमधले सुद्धा छोटे छोटे गोष्टी लक्षात येतील. तर तुम्ही ते सुद्धा केलं पाहिजे. त्यानंतर हा मोकळा वेळ असाच घालवण्यापेक्षा इंग्रजीवरती कमांड मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्या भारतामध्ये मल्टी लँग्वेज आहेत, भरपूर लँग्वेज आहेत, पण इंग्रजीला वाघिणीचं दूध म्हटलं जातं, कारण ही आपली भाषा नाही, इंग्रजांनी दिली. आणि आज सुशिक्षित जे आहेत ते इंग्रजांना थँक्स म्हणतात की त्यांनी आपल्याला ही भाषा दिली. त्यामुळे इंग्रजीवरती कमांड असणं गरजेचं आहे. आता बाकीच्या भाषा नकोत असं नाही, कुठल्याच भाषेचा विरोध करायचा नाही, कुठल्याच भाषेचा विरोध, ज्या नवीन जे नॉलेज मिळतं तुम्हाला ज्या भाषेतून, त्या भाषेतून तुम्ही नॉलेज मिळवा. पण इंग्रजीवरती तुम्हाला कमांड असणं गरजेचं आहे, कारण जागतिक विंडो म्हणजे जगाकडे बघण्याची विंडो असं म्हटलं जातं या इंग्रजी भाषेला. त्यामुळे या आणि ते बघा की तुम्ही एक्सपर्टना विचारा की मी आता मराठीत बोलतो आहे, त्यामुळे मराठीच्या एखाद्या तज्ज्ञाला विचारलं कुठली भाषा सोपी, तर तो तुम्हाला सहज सांगेल की इंग्रजी भाषा शिकण्यासाठी सोपी आहे. संस्कृत, मराठी, हिंदी ह्या त्याच्यापेक्षा थोड्याशा अवघड वाटतात भाषा. पण आपल्याला का ती अवघड वाटते इंग्रजी भाषा, कारण ही बेसिक फाउंडेशन नाही ना आपल्याकडं. म्हणजे आईवडील जर इंग्रजी बोलत असते तर आपल्याला इंग्रजी सोपं झालं असतं. आपले आईवडील मम्मी पप्पा हे मराठीतून बोलतात, त्यामुळे आपल्याला मराठी एकदम सोपं जातं आणि इंग्रजी बाकी त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे ते आपल्याला अवघड होत जाते. वाघिणीचं दूध असं म्हटलं जातं, शिक्षण आणि इंग्रजी वाघिणीचं दूध म्हटलं जातं. जो प्राचीन केरळ तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे ही भाषा ज्याला जमेल तो जगामध्ये पोचेल. आणि अनेक फील्ड आहेत, त्या अनेक फील्डमध्ये इंग्रजी भाषा हे बेसिक आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेकडं तुम्ही दुर्लक्ष करू नका. जर तुम्हाला MPSC UPSC आता ते सुद्धा मार्गदर्शन करणार आहे, UPSC MPSCला जायचं असेल तर 10वी आणि 12वी नंतर इंग्रजी आणि सायन्स आणि गणित हे विसरू नका. हे सतत त्याच्यावरती फोकस करत जा, थोडं लक्ष देत जावा. जसं दररोज तुम्हाला जेवण आठवतं, भूक लागते,
त्या पद्धतीने ही भूक लागली पाहिजे. सायन्सची, गणितची, बुद्धिमत्तेची, व्याकरणची, इंग्रजी मराठी व्याकरणची ही सतत भूक तुम्हाला लागली पाहिजे आणि सतत चौकस असावं. आणि इंग्रजीच्या बाबतीत मी सांगतोय तुम्हाला काय, तरी इंग्रजी दररोज तुम्ही एक तरी शब्द तुमच्या डोक्यात साठला पाहिजे ना, एक तरी शब्द तुमच्या डोक्यात साठला पाहिजे. म्हणजे तुम्ही काय करता, त्या इंग्रजीमध्ये तुमचा विकास होत जातो. त्यामुळे इंग्रजीकडे दुर्लक्ष करू नका. सोपी आहे भाषा, फक्त तुम्ही लक्ष द्या आणि दररोज वाचन ठेवा. दररोज वाचलंच पाहिजे. म्हणून तर म्हटलं जातं वाचेल तो वाचेल असं म्हटलं जातं. म्हणजे या जगामध्ये तोच वाचेल तो लिहाणं वाचायला शिकेल, चांगलं ज्ञान मिळवेल. कारण शेवटी ज्ञानच मान असतो. जो ज्ञानी व्यक्ती आहे तोच अजरामर राहतो. इस्टेट भरपूर आहे, मेल्यानंतर त्याची इस्टेट पुढच्या पिढीला होतच असते, पण ज्ञानामुळं एखादा व्यक्ती हा अजरामर राहू शकतो. त्यामुळे ज्ञानाचा तुम्ही संग्रह वाढवत चला. मी इंग्रजीबद्दल सांगत होतो, इंग्रजीवरती तुमचा कमांड आलाच पाहिजे. यासाठी इंग्रजीचे दररोज शब्द डिक्शनरी असावीच. बघा, आपल्याकडं धार्मिक ग्रंथ असतात. आता धार्मिक ग्रंथ म्हटल्यानंतर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन हे सगळे धर्मग्रंथ, बरोबर, आपल्याकडे धार्मिक ग्रंथ असतात. त्याच्या जोडीला तुमच्याकडं इंग्रजीची डिक्शनरी असणं गरजेचं आहे. मग तुम्ही ज्यावेळी असं तुमच्या डोक्यामध्ये इंग्रजीचे काही वाक्य तयार करायचा प्रयत्न करताय, मराठी टू इंग्लिश, ओके. आता या ठिकाणी मी चाऊस सरांचा थोडंसं धन्यवाद मानतो, कारण का चाऊस सरांनी एक प्रयोग महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा केला. कुठला? इंग्रजी टू मराठी डिक्शनरी, मराठी टू इंग्रजी डिक्शनरी. आपल्याकडे डिक्शनरी पारंपरिक कशी आहे, इंग्रजीचा शब्द त्याचा मराठी अर्थ असे आहे. पण चाऊस सरांनी काय केलं, मराठीचा शब्द आणि त्याचा इंग्रजीमध्ये काय म्हणतात हा त्यांनी प्रयोग केला. आणि भरपूर डिक्शनरी त्यांच्या खपल्यासुद्धा, म्हणजे विकल्या गेल्या. मग ती डिक्शनरी ऑनलाईन सर्च करा, ऑनलाईन आहेत अशा डिक्शनरी. आणि तुमची जशी पॉकेटची जशी पात्रता आहे, म्हणजे तुमच्याकडे जेवढे पैसे उपलब्ध आहेत, शक्यतो सुरुवातीला डिक्शनरी घेतानाच जर मोठी घेतली तर तुम्हाला फायद्याला होणार आहे ना, फायद्याची होणार आहे. त्यामुळे छोटी डिक्शनरी घ्याली आणि परत आणि दुसरी घेतली असं नको व्हायला. त्यामुळे घेतानाच थोडे दिवस थांबा, वेटिंग करा आणि थोडे दिवस थांबून मोठीच डिक्शनरी घ्या. कारण ही डिक्शनरी तुम्हाला मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जसे धर्मग्रंथ तुम्ही वापरता तशी डिक्शनरी वापरा. तुम्हाला भविष्यामध्ये, आणि एकदा का डिक्शनरी घेतली तुम्ही व्यवस्थित वापरली, एक मिनिट, ठीक आहे. आणखीन एक मित्र आले होते भेटायला. तर डिक्शनरी याबद्दल मी सांगत होतो. तर ही डिक्शनरी दररोज तुम्ही रेफर करा, दररोज तुम्ही वापरा. तुमच्या बोलण्यामध्ये तुम्ही जे मराठी बोलताय, हिंदी बोलताय, तर त्या बोलण्यामध्ये त्याचं कन्व्हर्शन कसं होईल इंग्रजीमध्ये याचा प्रयत्न करा. आणि असा प्रयत्न जर तुम्ही दररोज केलात तर तुमचं निश्चितपणे 4-5 वर्षामध्ये तुमचं इंग्रजी सुधारलेलं दिसेल. आता तुम्ही 10वी-12वी नंतर फॅकल्टी काय मी सांगत नाही आता, फॅकल्टी सगळ्या, कारण टेक्निकल बाकीच्या फॅकल्टी ह्या सगळ्या तुम्हाला माहिती होणारच आहे. आता त्यासाठी तो मोठा व्हिडिओ होईल परत. आणि त्यामुळं थोडंसं शॉर्टकटमध्ये सांगवलं आहे की तुमच्या कुठल्याही फॅकल्टीचा जावा तर त्या फॅकल्टीमध्ये तुम्ही इंग्रजीला न विसरता इंग्रजीचं दररोज तुम्ही संदर्भ घेतला पाहिजे, तर ते इंग्रजीचं ज्ञान तुमचं वाढू शकतं असं. आणि बेसिकली आता तुम्ही म्हणजे 11वी आणि 12वी, 10वी आणि 12वी असं म्हटले मी, आता 11वी आणि 12वी आणि त्याच्या पुढं म्हणजे बेसिकली 10वी नंतर MPSC आणि UPSC हे टार्गेट असावं. कारण स्पर्धा परीक्षे, आज स्पर्धेचं युग आहे, स्पर्धा परीक्षेचं युग आहे, स्पर्धेचं युग आणि स्पर्धा परीक्षेचं युग आहे. त्यामुळं या स्पर्धेत टिकायचं असेल, मी आत्ताच उदाहरण दिलं तुम्हाला, काय तलाठी भरतीसाठी जवळजवळ 5,000 जागा होत्या आणि अर्ज किती आले होते, 12 लाख अर्ज आले होते, 12 ते 14 लाख अर्ज आले होते. किती संख्या वाढलेली आहे बघा. म्हणजे एवढी शिकलेले आहेत, एवढी तलाठीचं काम करू शकतात, नोकरी करू शकतात. पण आता परीक्षेमुळं त्यातली सिलेक्टेड होणार, 5,000 फक्त सिलेक्ट केले जाणार आणि तेच कुठं म्हणजे तलाठी म्हणून नोकरी लागणार आहेत. अशा एक उदाहरण दिलं, अशा अनेक जागा. आणि आजकाल बघा, आजकाल परीक्षेमुळंच सगळीकडे निवड केली जाते. वशिला आणि पैसा हे पूर्वी जे होतं चालायचं पूर्वी, पण ते आता कमी झालेलं आहे. आता सगळीकडे परीक्षा घेतल्या जातात. आणि या परीक्षेमध्ये सुद्धा बघा, ब्लूटूथचा वापर, चिपचा वापर केला, मोबाईलचा वापर केला, टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि मग पास झाला. ह्याच्या नादाला लागू नका. काहीजण तुमच्यापर्यंत येतात सोर्स घेऊन, 4 लाख द्या, 5 लाख द्या, तुम्हाला प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतो, ब्लूटूथ देतो, डिव्हाइस देतो, मोबाईल देतो परीक्षेला तुमच्या, आणि तुम्ही पास व्हा. हे आमिष दाखवतात, त्याला बळी पडू नका. सापडतात, त्यांच्यावरती आयुष्यभर बॅन केला जातो. त्यामुळं परीक्षा ह्या तुमच्या निकोप बुद्धीतून थोडा स्ट्रगल करा ना, थोडा अभ्यास करा, भरपूर वेळ द्या. जर तुम्हाला स्पर्धेत टिकायचं असं, स्पर्धा परीक्षा द्यायची असेल, UPSC आणि MPSC टॉपच्या परीक्षेत, त्याची तयारी करा. बाकीच्या ह्या परीक्षा तुम्हाला आपोआप माहिती होत जातील. या 2 परीक्षांचा जर तुम्ही अभ्यास केला
तर तुम्हाला बाकीच्या परीक्षा सोप्या जातील. त्यामुळे ते टार्गेट ठेवा. आता हे UPSC आणि MPSC हे नोकरीचे मार्ग आहेत. म्हणजे वेगवेगळ्या पोस्ट आहेत, वेगवेगळी पदं आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या केंद्र सरकारकडे वेगवेगळी पदं आहेत. त्या पदावरती तुम्हाला नोकरीच्या म्हणजे परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला नोकरी मिळता येते. आणि त्या परीक्षा पास होण्यासाठी बेसिक हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास. मग स्पर्धा परीक्षेची केंद्र, मार्गदर्शन केंद्र अनेक ठिकाणी आहेत. काही जण बघा, काही जण म्हणजे बऱ्याच ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये ट्युशनला गेलो, क्लासमध्ये अभ्यास केला आणि पास झालो असे बरेच जण म्हणतात. पण काही जण त्यातले असे सुद्धा आहेत की सेल्फ स्टडी म्हणजे घर बसल्या अभ्यास केला आणि पास झाले असे सुद्धा आहेत स्वतःच्या हिमतीवरती. मग पुस्तकं उपलब्ध करतील कुठेही, तुम्ही फक्त अभ्यास करत राहा, तुमच्या पाठीशी अनेक जण उभे राहतील. तुम्ही जर ब्राईट असाल, म्हणजे तुम्ही जर प्रामाणिकपणे अभ्यास करत असाल, तुमचं स्किल दिसतं, तुमचे यश दिसतं आणि तुमच्याकडे काहीतरी गुण आहेत हे दिसतं समाजाला. आणि समाजातले असे काही चांगले व्यक्ती आहेत जे तुमच्या पाठीशी उभे राहतात. फक्त तुम्ही त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजेच काय, तुझ्यावरती सगळं अवलंबून आहे. जर तुम्ही अभ्यास नाही केला आणि उगीचच नखरे करत बसला UPSC आणि APSC, नाही होणार ना. प्रामाणिकपणे जिद्दीनं अभ्यास करा. कारण त्यालासुद्धा वयाचं लिमिट असतं. त्या म्हणजे त्या वयाच्या लिमिटपर्यंत तुम्हाला अभ्यास करावा लागतो. मग तुम्ही कसा अभ्यास करा. मग तुमची परिस्थिती चांगली असेल, क्लास लावा. शहरामध्ये क्लास आहेत, विशिष्ट क्लास, ते विशिष्ट क्लासला विशिष्ट मार्गदर्शन केलं जातं आणि तुम्ही पास होता परीक्षा. जर तुम्हाला स्वतःचा कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही पहिलीपासून 12वीपर्यंतची सगळी पुस्तकं घ्या, अभ्यास करा. जुना अभ्यासक्रम, नवी अभ्यासक्रम, भरपूर पुस्तकं वाचा आणि भरपूर पुस्तकं वाचा. आजकाल बाजारामध्ये चांगली पुस्तकंसुद्धा उपलब्ध आहेत, म्हणजे मार्गदर्शन करणारी UPSC MPSC मार्गदर्शन म्हणून पुस्तकं आहेत, चांगल्या लेखकांची पुस्तकं आहेत, ते करा. काही यूट्यूब चॅनल आहेत, ती यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन करा. चांगले व्हिडिओ मिळतील तुम्हाला, तिथंसुद्धा मार्गदर्शन मिळेल. तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवा. दररोज तुम्ही वृत्तपत्र वाचताय, दररोज माहिती घेताय, तर त्याचं दररोज नोट्स बनवा. एक प्रकारे तुमचा त्या प्रकारे अभ्यास होतो. म्हणजे साध्या वहीवरती तुम्ही जरी नोट्स बनवल्या जनरल नॉलेजच्या, तरीसुद्धा चांगला अभ्यास होतो. अशा पद्धतीने तुम्ही UPSC MPSCचा नाद करा आणि आपल्या भविष्यामध्ये तुम्ही काय करा की चांगला अभ्यास करून चांगल्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करा. आणि या सगळ्याला तुम्हाला कोणाचं तरी मार्गदर्शन घेणं गरजेचं असतं. आता मार्गदर्शन कोणाचं, म्हणजे गुरुशिवाय मार्गदर्शन मिळत नाही म्हणतात. आता गुरु म्हणजे तुमच्यासमोर एकच असतं, काय की आपल्या वर्गात शिकवणारे मराठीचे सर, हिंदीचे सर, गणितचे सर, सायन्सचे सर, असं. म्हणजे हे गुरु तरी आहेच तुम्हाला, पुस्तकी ज्ञान देतात. आता पुस्तकी ज्ञानावर काही शिक्षकांचे एवढे स्किल असतात की तुम्हाला सगळे जग समोर मांडून दाखवत असतात. म्हणजे जगात काय काय आवश्यकता आहे, तुम्हाला तुमच्या फ्युचरमध्ये काय करायला पाहिजे, असे सुद्धा काही सर तुम्हाला मार्गदर्शन करतात. म्हणजे बाहेरचं सुद्धा नॉलेज देतात. पण म्हणजे अशा काही गुरूंच्या संपर्कात तुम्ही राहून मार्गदर्शन घेतलंच पाहिजे. पण गुरु म्हणजे काय, तुमचा एखादा म्हणजे मित्र हा गुरु राहू शकतो, किंवा तुमची एखादी मैत्रीण ही सुद्धा तुम्हाला गुरुच्या रूपात मार्गदर्शन करू शकते. एखादा तुमच्या गावातला आदर्श व्यक्ती, तुमच्या शेजार-पाजारचा आदर्श व्यक्ती, मी काय म्हणतो आदर्श व्यक्ती, हेच तुम्हाला योग्य दिशा दाखवेल, योग्य मार्गदर्शन करेल. त्यांचं मार्गदर्शन घ्या. म्हणजे तुम्ही आता जे वय असतं, या वयामध्ये काय करू काय नको, हा तुफान आणि संघर्ष, सायकोलॉजीच्या भाषेमध्ये हा तुफान आणि संघर्षाचा काळ असतो. त्यामुळं काय करू आणि काय नको असं वाटत असतं. त्यामुळं कुणाचं तरी मार्गदर्शन घेणं गरजेचं असतं. आईवडील तरी पहिले गुरु आहेतच. कुठलेही आईवडील तुम्हाला चुकीचं काय सांगणार नाहीत की जा रे त्याचे कानपाटीत मारून ये जा, असं कोणाला कुठलेही सांगणार नाहीत. आणि असं सांगत असलं तुम्ही ऐकू नका. काही आईवडील सांगत असतील की तू त्याच्यावर भांडण कर, ऐकू नका, कारण ते वाईट आहे. त्यामुळं आईवडील कुठले सांगत नाहीत, आईवडील चांगले संस्कार करण्याचं काम करतात. त्यामुळं पहिल्यांदा आईवडील हे गुरु आहेत, आईवडिलांचं ऐका, कारण तुम्ही त्यांचे भविष्यात. त्यामुळं आईवडिलांचं ऐका. जर आईवडील अशिक्षित असतील तर असं मी सांगतोय तुम्हाला की तुमच्या गावामध्ये शेजारी पाजारी कोणतरी आदर्श व्यक्ती असतो, किंवा तुमच्या नातेवाईकामध्ये, तुमच्या पै-पाहुण्यामध्ये एखादा तरी असा आदर्श व्यक्ती असतो, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, त्यांच्या संपर्कात राहा, वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन घ्या. निवांतपणे तुम्हाला काय मिळणार नाही. देह रे हरी खाटल्यावर अशी मराठी म्हण आहे, अशी नाही. तुम्हाला संधी मिळते. आता इथे एक मला वॉरेन बफेचं एक कायमस्वरूपी वाक्य एक लक्षात आहे. कुठलं? वॉरेन बफेचं वाक्य कुठलं आहे? आता वॉरेन बफे म्हणजे कोण? जागतिक श्रीमंत व्यक्ती. टॉप 10मध्ये हे वॉरेन बफे असतात. असे वॉरेन बफे त्यांनी काय म्हणलेलं आहे, एक इंग्रजी वाक्य, कायमचं वाक्य, अपॉर्च्युनिटी डान्स विथ देम हु इज ऑलरेडी ऑन द डान्स फ्लोअर, असं त्यांनी म्हणलेलं आहे. म्हणजे संधी आपल्याला मिळत असते, पण संधी त्याच्या जीवनाचं सोनं करते जो अगोदरच तयार आहे काय करायला, डान्स करायला. म्हणजे
कुठलंही काम करायला. डान्स करायला म्हणजे तो डान्स रॅम्प नव्हे, तो डान्स करायचा. कुठलंही काम चांगलं करायला जर तुम्ही तयार असाल तर त्या संधीचं सोनं करता येतं. जर तुम्ही झोपलेला असाल तर संधी तुम्हाला नाही म्हणणार, अपॉर्च्युनिटी उठ रे उठ आणि चल डान्स करूया, नाही म्हणणार, तुम्हाला निघून जाणार. संधी तुमच्या जवळ येऊन गेलेली, निघून गेलेली तुम्हाला कळणारसुद्धा नाही. फक्त येते ती, फक्त त्या अपॉर्च्युनिटीला कन्व्हर्शन तुम्ही करा. गोल्डन अपॉर्च्युनिटी तुमच्या जीवनामध्ये संधी उपलब्ध करण्याचा, संधीचं सुवर्ण संधी बनवण्याचा प्रयत्न करा. एवढंच मोटिवेशन मी या व्हिडिओमध्ये देत आहे. जर तुम्हाला अजून मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये, शेजारी कमेंट बॉक्स असतो, त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही शेजारचे प्रश्न टाकू शकता. जेवढं काय नॉलेज मला आहे ते मी देण्याचा प्रयत्न केला. अजून तुमचे काही प्रश्न आले तर अजून मला थोडंसं म्हणजे सुचल मला, किंवा मी सुद्धा मार्गदर्शन घेईन की एखाद्या विद्यार्थ्यांना असा प्रश्न मला विचारला आहे, त्याचं उत्तर काय असेल, असं म्हणजे तुम्हाला मी जास्तीत जास्त मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. हे सुद्धा माझं एक यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलला जर तुम्हाला हे विचार आवडले तर हे पालकांनासुद्धा विचार आणि विद्यार्थ्यांनासुद्धा विचार असा आहे. म्हणजे पालकांनीसुद्धा काही अशिक्षित पालक असतात, त्या पालकांनासुद्धा हे विचार आवडतील. आणि मग शेवटी सगळेजण यूट्यूब चॅनलवरती सगळेजण असंच म्हणत असतात की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. म्हणजे विचार चांगले असतील तर हे चांगले विचार आपल्या मित्राला, आपल्या नातेवाईकांना किंवा शेजारपाजारांना हे विचार फॉरवर्ड केले तर सगळ्यांपर्यंत विचार जाऊ शकतात. आणि या सगळ्यांच्याकडून मला काही सूचना येऊ शकतात. त्या सूचना आता यूट्यूबवरती काही वाईट कमेंटसुद्धा असतात, पण वाईट कमेंट करण्यापेक्षा आपण चांगले कमेंट करा, चांगले विचार एकमेकाला शेअर करूया आणि एकंदर तुमच्या जीवनाचं सोनं करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. हाच एक या व्हिडिओमध्ये मी सांगतो आणि मी तुमची रजा घेतो. थँक्यू.